नमस्कार, मी हर्षदा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला आमच्या हर्षदा होममेड फूडमध्ये होणाऱ्या आगरी कोळी मसाल्यापासून आज पुन्हा एकदा मच्छीची रेसिपी दाखवणार आहे। मच्छी आहे कालवे। तर कालवे आपण या आगरी कोळी मसाल्यामध्ये कसे बनवायचे ते मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे। तर चला बघूया। आता आपण इथे कालवे घेतले आहे। कालवे साफ करून घेतलेत। याला दगडातून काढल्यामुळे याला दगडाचे काप चिकटलेले असतात, ते आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। हे कालवे समुद्रात खोल पाण्यात आपल्याला दगडाला चिटकलेले मिळतात। ते कोळी बांधव एवढ्या दगडात समुद्रामध्ये खोल पाण्यात खाली जाऊन हे कालवं फोडून काढून आणत असतात। खूप मेहनत असते हे कालव्याला। यासाठी आपण आता इथे मिरची, कोथिंबीर, लसूण, आले याची पेस्ट घेतली आहे। मीठ घेतले आहे, हळद, हर्षदा होममेड फूडचा आगरी कोळी मसाला आणि तेल, कोकम इत्यादी सामान आपण घेतले। तर चला आता आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यात तेल टाकून तेल तापायला ठेवूया। तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला इकडे आलं लसूण कोथिंबीरची मिरची आलं कोथिंबीर लसूणची पेस्ट टाकायची आहे। तेल तापलंय। वाटण शिजून घेऊया। यानंतर आपणाला इथे वाटण शिजवल्यावर आपल्याला हळद आणि मसाला, मीठ हेही पुन्हा एकत्र शिजवून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा आपण इथे हळद घेतली आहे। 1 चमचा मीठ घेतला आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता। 2 कोकम आमसूल म्हणून वापरले आहेत। यानंतर आपण कोळी मसाला घेतला आहे। हा मसाला इनफ होतो। यानंतर काही टाकायची गरज नाही आहे याच्यामध्ये, कारण की यामध्ये गरम मसाले हे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे इतर कोणताही मसाला टाकायची तुम्हाला गरज लागत नाही। आता आपल्याला यामध्ये कालवे सोडायचे आहेत। कालवे पाण्यातून नीट नितळून घ्यावे, कारण की कालव्याला मुळातच खूप पाणी सुटतं शिजताना, त्याच्यामुळे याला एक्स्ट्रा पाण्यातच आपल्याला काही टाकायची गरज नाही, त्यांच्या पाण्यातच ते शिजतात। आता आपल्याला कालव्यावर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं त्याच्याच पाण्यावर त्याला शिजवायचं आहे। तुम्ही यामध्ये काळं खोबऱ्याचं वाटणसुद्धा टाकू शकता, पण मी इथे ते घेतलं नाही। फक्त वाटणातच मी हे कालवे केलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही, कालव्याला खूप पाणी सुटलं आहे। आपण यामध्ये काही पाणी ॲड केलं नाही आहे। तुम्हाला ही जर ग्रेव्ही आहे ही सुकी करायची असेल तर तुम्ही आटवून सुकी करू शकता, किंवा जर रस्स्यामध्ये करायची असेल कालवण तर तुम्ही रस्सा ठेवून हे सर्व करू शकता। उकाळा आलेला आहे, कालवं शिजतही आली आहेत।
कालवं चांगली शिजली आहेत. सहसा ही कालवं आपल्याला मिळत नाही. गॅस बंद करूया. कालवं झाली. तुम्ही बघितलं असेल खूप छान अशी डिश कालव्याची आपण बनवलेली आहे आणि कालव्यांना कलरही खूप छान आलेला आहे आगरी कोळी मसाला वापरल्यामुळे. तर असंच तुम्हाला हर्षदा होममेड फूडचा आगरी कोळी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर खाली आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची वेबसाईट आहे, तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता आणि आमचा मोबाईल नंबर आहे, तिथे व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. तसेच आम्ही सगळीकडे ऑर्डर ही आम्ही कुरिअरनी सेवा आम्ही देत असतो, तर तुम्ही ऑर्डर बुक करा आणि आम्हाला असा प्रतिसाद द्या. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही नवनवीन रेसिपी